ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णा आजी जी आहे ती बाहेर आलेली असते. पूर्णा आजची जेव्हा हॉलमध्ये येते तेव्हा आता म्हणत असते की सायली, जरा मला माझी जपमाळ ओवून देतेस का? त्यावर आता सायली म्हणत असते की पूर्णा आजी, तुम्ही माझ्यासोबत असं का वागता? तेव्हाच ना पूर्णा आजी सायलीला म्हणते की का, काय झालं आहे, मी काय वागली तुझ्यासोबत? तेव्हा पूर्णा आजीना सायली म्हणत असते की एवढंच होतं ना, मग मला हाक मारायची होती, मी स्वतः आली असती आणि मी तुम्हाला ती जपमान मान बनवून दिली असती. असंही ती आता बोलत असते तेव्हाच ना पूर्णा आजी म्हणतात की त्यात काय एवढं? मग नंतर त्या विचारतात, तुला एवढंच बोलायचं होतं का? त्यावर सायली म्हणत असते, तुम्ही गोळ्या घेतल्या का? तर पूर्णा आजी म्हणतात की हो, मी घेतल्यात गोळ्या. मग सायली पूर्णा आजींना म्हणते की मग बघितलंत का, हेच तर आहे ना आपल्या दोघांमधला दुरावा. म्हणजे बघा, तुम्ही मला एकाही शब्दाने बोललात नाही की तू ये म्हणून स्वतःहून गोळ्या द्यायला. जेव्हा मी नवी होती तेव्हा मी तुम्हाला स्वतः गोळ्या द्यायची आणि मी गोळ्या दिल्याशिवाय तुम्ही घ्यायच्यात सुद्धा नाही. मग आता आपल्यामध्ये हा एवढा मोठा दुरावा कशाचा? सायली पूर्णा आजींना म्हणत असते की तुम्ही मला जे प्रेम द्यायचं तन्वी म्हणून, ते प्रेम मला आता मिळत नाहीये. म्हणजे मला ना त्या प्रेमाची आता सवय झाली आहे. म्हणजे आपलं नातं जरी वेगळं असलं तरी मला तुमच्यासोबत आहे ना तेच नातं अनुभवायचं आहे पुन्हा पुन्हा. म्हणजेच मला तुमची तन्वी म्हणूनच राहायचे. जेवढं तुम्ही तन्वीला प्रेम करत होतात ना पूर्णा आजी, तसंच प्रेम तुम्ही प्लीज मला करा ना, असंही आता सायली म्हणत असते. सायली पूर्णा आजींना सांगते सुद्धा, मला ना आता त्या सगळ्याची सवय झाली होती येत्या दिवसांमध्ये, आणि मग आता तुम्ही वेगळंच काहीच वागतायत ना, त्यामुळे मला ना कसंतरीच वाटते, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते तेव्हा सायलीला पूर्णाजी म्हणतात की ठीक आहे, आपलं नातं हे तसंच राहणार, तुझं आणि माझं नातं हे तन्वीप्रमाणेच असणार. मग तर झालं. मग तेव्हा कुठे जाऊन सायलीला बरं वाटतं. मग सायली आता पूर्णा आजींना म्हणत असते की तुम्ही आता थोडा आराम करा. पूर्णा आजी म्हणतात की प्रतिमा, तू आहेस ना, मला जरा पोथी वाचायची आहे, मी येते. प्रतिमा त्या विचारतात की मी तुम्हाला सोडू का? पण पूर्णा आजी म्हणतात की नको, मी जाते. तर पूर्णा आजी गेल्यानंतर प्रतिमा, आत्या आणि सायली बसलेल्या असतात. प्रतिमा त्या सायलीला म्हणत असतात की तुला वाईट वाटते का? म्हणजे तन्वी म्हणून जेव्हा तुझ्याशी वागायचं ते आवडायचं का? त्यावर सायली म्हणते की हो, म्हणजे मला कधी कधी ना त्यांच्या त्या नात्याचा हेवा वाटतो. म्हणजे त्यांचं ते बॉन्डिंग आणि त्यांचं जे काही नातं होतं ते खरंच खूप भारी होतं आणि ते नातं सध्या मी अनुभवत होते आणि मग मला त्या नात्याविषयी थोडी ओढ वाटते. आणि आता असं झालंय ना की मला त्या सायली म्हणून बघतात म्हणून मला ते नकोसं वाटतं. असंही आता सायली प्रतिमाहत्यांना बोलत असते. त्यावर प्रतिमाहत्या सायलीला म्हणतात की तू आमची तन्वीच आहेस, म्हणजे तन्वी सारखीच आहेस, असं बोलून तिच्यावर प्रेम करू लागतात. तेवढ्यातच ना दुसरीकडे आता पाहायला मिळतं विमल आलेली असते आणि विमलने दोघींसाठी थोडंसं लिंबू सरबत बनवलेलं असतं, जेणेकरून आता थोडं छान वाटायला हवं, रिलॅक्स वाटायला हवं म्हणून. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे त्या दोघीही जणी मस्त लिंबू सरबत पितात. इकडे आता मेन म्हणजे कोर्टची केस असते, जी की सचिनने मुद्दा म्हणून तारीख मागून घेतलेली असते. आता कोर्टाची केस सुरू होणार असते. सगळे सुभेदार कोर्टात हजर असतात. तेच आता सगळे सुभेदार कोर्टात हजर असताना इकडे आता एकावर एक प्रश्न विचारले जात असतात. पहिल्यांदा अर्जुन या सगळ्याला सुरुवात करतो. अर्जुन जेव्हा या कोर्ट कचेरीला सुरुवात करतो तेव्हा अर्जुन पुढे येऊन बोलतो की माझी बहीण अस्मिता दीक्षित हिला तिच्या नव्याकडून वेगळं व्हायचंय, अलिप्त व्हायचंय आणि याचसाठी तिने हा अर्ज केलेला आहे. सो तुम्ही हा अर्ज स्वीकारावा असं मला वाटतं. तेवढ्यातच ना आता या पूर्ण केसला सुरुवात होते. या केसला जेव्हा सुरुवात होते तेव्हा अर्जुन बोलायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणत असतो की या कोर्ट केसमध्ये
मला एक विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचे पहिल्यांदा मी इथे एक सांगू इच्छितो की सचिन दीक्षित याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि यासाठी माझ्या बहिणीने अस्मिता दीक्षित यांनी त्याला सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे असंही अर्जुन सांगतो आणि तुम्हाला याबद्दल माझ्या कुटुंबातील अनेक लोक सांगू शकतात म्हणजेच आता पहिल्यांदा अर्जुनने सचिनच्या एक्स्ट्रा अफेअरबद्दल सांगितलेलं असतं जे की साक्षी शिखरे सोबत होतं साक्षी शिखरेचा सुद्धा उल्लेख आता कोर्टामध्ये केला जात असतो तेव्हाच ना इकडे सचिन जो आहे तो थोडा शांत असतो पण सचिनने आधी सगळी तयारी एकदम जोरात करून ठेवलेली होती त्यामुळे सचिन जो आहे तो आता फक्त ऐकत होता ही लोक आपल्यावर काय काय आरोप लावता येत ना ते फक्त तो बघत होता कारण नंतर त्याला छक्केबाजी सुरू करायची होती ना त्यासाठी हा फक्त सुरुवातीचा ड्रामा होता तर दुसरीकडे प्रताप यांना पहिल्यांदा विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं जस प्रताप विटनेस बॉक्समध्ये येतात तेव्हा अर्जुन प्रताप यांना सचिनबद्दल विचारतो तेव्हाच ना प्रताप सांगायला सुरुवात करतात अस्मिताचा नवरा सचिन दीक्षित आम्हाला जावये म्हणून तो पसंत होताच कारण तो इतक्या दिवस इथे नव्हता बाहेर गावी राहायचा म्हणजेच कॅनडाला तो स्वतःच काम करायचा आणि अस्मिता आमच्या जवळ राहायची त्यांचं बरेच दिवस खूप चांगलं चालू होतं पण जेव्हा तो इंडियामध्ये पुन्हा आला तेव्हा आम्हाला त्याला त्याचं कळलं की त्याचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि ते सुद्धा साक्षी शिखरे सोबत साक्षी शिखरे सोबतच अखेर तरी स्वतःच्या तोंडून कबूलही केलं होतं हे देखील प्रताप आता सांगतात प्रतापची एवढी जी काही कबुली असते ती घेतल्यानंतर त्यांना बसायला सांगितलं जातं त्यानंतर अर्जुनने सायलीला बोलावलेलं असतं सायली विटनेस बॉक्समध्ये येते आणि आता ती सुद्धा सांगायला सुरुवात करते सायली आता सांगताना म्हणते की खरं तर आम्हाला सुद्धा अस्मिताचा नवरा पहिल्यांदा पसंत होता पण जो नवरा जर आपल्या बायकोचा होऊ शकत नाही आपल्या मुलाची बायकोची जबाबदारी घेऊ शकत नाही तर तो नवरा म्हणून काय कामाच तर अस्मिता ताईंनाच या सगळ्यात सुख मिळत नसेल तर आम्हीच अस्मिता ताईंना स्वतःहून सांगितलेलं होतं की अशा नव्यासोबत तू राहूच नको आणि अस्मिता ताईला सुद्धा अशा नव्यासोबत राहण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता म्हणूनच तिनेही ही कबूल केलेलं होतं की तिला नाही राहायचं या रिलेशनशिप मध्ये आणि म्हणूनच तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला मग आता सायलीला सुद्धा बसायला सांगितलं जातं मग दुसरीकडे अर्जुन आता सगळ्यांसमोर कोर्टात म्हणत असतो की तुम्ही प्रताप आणि मिसेस सायली यांची जी काही कबुली आहे ती बघितली आहे म्हणजेच अस्मिताला जो काही त्रास होत होता ज्या काही गोष्टी घरात घडत होत्या या स्वतःहून या सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणजेच आतापर्यंत ना अस्मिताची खूप जास्त फसवणूक झाली आता मला अस्मिताला सुद्धा बोलवायचं आहे असं बोलून अस्मिताला सुद्धा आता बिटनेस बॉक्स मध्ये बोलवलं जातं मग अस्मिताला अर्जुन प्रश्न विचारतो तर अस्मिता सांगत असते की आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळं चांगलं होतं हा कॅनडाला होता मी इथे होते आणि त्याचसोबत तेव्हा तो इथे पुन्हा आला माझ्या प्रेग्नन्सीचा काय होता तेव्हा ह्यानी माझ्याकडे लक्षही दिलं नाही तेव्हाच मला कळलं की याचा एक्स्ट्रा बाहेर अखेर आहे आणि जेव्हा याचा अखेर आम्ही पकडलं तेव्हा आम्ही त्याला म्हटलं सुद्धा की हे सगळं करू नको तेव्हा याच्या डोक्यावर खूप जास्त कर्ज होतं याचे पैसे सुद्धा नील करण्यासाठी माझ्या पैशांचा ह्याने वापर केला मी त्याला तेव्हाही नाही म्हटलं नाही तेव्हाही याच्यासाठी मी सगळं काही केलं पण त्यानंतरही ह्याने आमच्यासोबत धोका केला म्हणजे आधी सांगितलं की हो आहे माझं अखेर नंतर त्यांनी मला दाखवलं की काहीच नाही पण अजूनही त्याचं ते अखेर सुरूच आहे आणि त्यामुळे अशा माणसासोबत मला राहायचं नाहीये त्यापेक्षा अशा माणसापासून मी वेगळी झालेली बरी कारण माझ्याकडे माझे एक लहान बाळ सुद्धा आहे आणि त्या बाळाची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आहे आणि त्यामुळेच ना मला ह्याला सोडून द्यायचं आहे मला याच्यासोबत कोण नको आहे यांचं माझ्यावर प्रेमच नसेल तर या नात्याला काय उपयोग आहे त्यामुळे माझी हाला विनंती आहे की मला लवकरात लवकर
या माणसापासून वेगळे होण्यासाठी घटस्फोटाच्या या कार्यामध्ये प्लीज सहकार्य करा असंही आता तिने सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी बोलून होतात. तर अर्जुनने ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्या मांडलेल्या होत्या. मग आता जज सांगतात की सचिनच्या वकिलांना की तुम्ही या आणि तुम्ही तुमचं मत मांडा. जेव्हा ते येणार नार तितक्यात सचिन मध्ये बोलतो आणि सचिन म्हणतो की सॉरी टू से पण मला जरा तुमच्या सोबत बोलायचं आहे. मी जर येऊन बोललो तर चालणार आहे का? मग सचिन पुढे येतो आणि मग सचिन सुरुवात करतो. सचिन जेव्हा बोलायला सुरुवात करतो ना तेव्हा सचिन म्हणतो की ज्या पद्धतीने या लोकांनी माझ्याबद्दल सांगितलंय तुमच्या मनामध्ये तेच माझं पूर्ण चित्र उभे राहील असेल. पण तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला एक जावई म्हणून ह्यांना खूप जास्त आवडलो होतो. म्हणजेच माझं लग्न या अस्मिता सोबत झालं होतं तेव्हा आमचं आयुष्य खूप सुखकर होतं. मी कॅनडाला राहायचो तेव्हा हिला मी विनंती सुद्धा केली होती की तू माझ्यासोबत कॅनडाला येऊन राहा, पण तेव्हा सुद्धा ती तिथे आली नव्हती. त्यानंतर तिला मी हेही म्हटलं की तू माझ्या निदान आई वडिलांसोबतही राहा, पण तिने माझ्या आई वडिलांसोबत सुद्धा न राहण्याचा डिसिजन घेतला. मग तेव्हा मी तिला हेही विचारलं की मग मी मुंबईला आल्यानंतर तरी तू येशील का? पण तेव्हाही ना तिने पसंत हेच केलं की तिला तिच्या आई बाबांबरोबर तिच्या माहेरीच राहायचंय आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडून आलेला आहे. असंही आता तो बोलत असतो तेव्हाच पुढे तो म्हणू लागतो की बघा मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मी जेव्हा पुन्हा इकडे आलो इंडियामध्ये तेव्हा मी त्याला म्हटलं की आपण सासरी राहूया, पण तिने सासरी राहणं पसंत केलं नाही. ती मला म्हणाली की मी इथेच राहीन माझ्या आई वडिलांसोबत. खरं कारण तर आमचा संसार बिघडण्यामागे सुभेदार कुटुंब आहेत. कारण सुभेदार कुटुंबानी आमचं जगणं मुश्किल करून ठेवलं, मला सुखाने संसार करू दिला नाही. मग मला सांगा, जर जिथे मला माझ्या बायकोचं माझ्या मुलाचं सुख मिळत नसेल तर तिथे मी काय करणार? माझ्याकडून चूक झाली, माझा पाय घसरला, माझं होतं अखेर, पण मी त्यानंतर सुद्धा यांच्या समोर सगळ्यांसमोर कबूल केलं होतं की माझं अखेर आहे. या सगळ्यांनी मला तेव्हाही समजून घेतलं होतं, पण त्यानंतर सुद्धा ही लोक मला ना त्याच नजरेने बघायची की माझं अखेर आहे. मी ह्यांना सांगितलं होतं की मी आता या सगळ्यातना बाहेर पडलोय, माझं आता तिच्यासोबत काहीच नाहीये. पण वारंवार मला त्याच गोष्टी सांगून ना मला हे मनामध्ये तेच भरवायचे. आणि मग तेव्हा इकडे अर्जुन जो आहे तो खळबळून उठतो आणि तो बोलतो की या माणसाचं काहीच ऐकू नका, हा माणूस सपशेल खोट बोलत आहे. कारण त्याने आता अख्ख्या सुभेदार कुटुंबावर आरोप केलेले असतात. मग तेव्हाच अर्जुनला बस. तेव्हाच दुसरीकडे आता सचिन म्हणतो, बघितलं मी तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी ख्या आणि व्यवस्थित सांगतोय, त्यामध्ये सुद्धा या कसे प्रॉब्लेम क्रिएट करतायत. मी खरंच तुम्हाला सांगतोय, ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या तंतोतंत ख्या सांगतोय आणि त्याच्याबद्दलचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. म्हणजेच मी हिला माझ्याकडे राहायची विनंती केलीही राहिली नाही. मग त्यानंतर सुद्धा मी माझं काम केलं. मी माझं काम करून माझं पोट भरत आहे, पण तरी सुद्धा ही माझ्या आई वडिलांची सेवा करायला एकदाही माझ्यासोबत आली नाही. तरी सुद्धा मी म्हटलं की राहू दे, तुला तुझ्या आई वडिलांसोबत राहायचं तर रा, पण या सगळ्यांनी मिळून आमचा संसार मोडलेला आहे. त्यासोबत मला तुम्हाला हेही सांगायचंय की ही मला आता सोडण्याचा निर्णय घेते. हा जोडण्याचा निर्णय हीच बाहेर अखेर आहे म्हणून, आणि हे अखेर इथेच बसलेल्या एका मुलासोबत आहे, तो म्हणजे चैतन्य गडकरी. हेही आता सचिनने म्हटलेलं असतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा सगळ्यांनाच धक्का बसतो आणि अर्जुनला तर राग येतो, कारण चैतन्य सुद्धा एक चांगला नामवंत वकील होता आणि त्याचं नाव कोर्टामध्ये आता अशा पद्धतीने खराब केलं जात होतं आणि त्यामुळेच ना खूप त्रास आणि खूप मनस्तापक होत होता चैतन्यला सुद्धा आणि अर्जुनला सुद्धा. त्यांना तर आता अक्षरशः राग येत होता. त्या पायाची आग मस्तकात जात होती. पण इकडे मात्र हा सचिन जो आहे ना तो स्वतः किती चांगला आहे
आणि ही लोक किती वाईट आहेत ना हेच दाखवत होते. त्याबरोबर अर्जुन पुन्हा एकदा चवताळून उठतो आणि तो म्हणत असतो की बस झालं, खूप झालं, तुझं खोटेपणा आम्ही आता सहन नाही करणार. पण तेव्हाच ना तो उठून उभा राहतो आणि म्हणत असतो की मी खोट नाही बोलत, जे काही बोलतोय त्याबद्दलचे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. आणि त्यानंतर मात्र कोर्टाला पुरावा हवा असतो हे बरोबर त्याला माहिती होतं आणि म्हणूनच त्याने आता पूर्ण जयत तयारी करून आलेला होता. त्याच्याकडे सगळ्या काही गोष्टी होत्या आणि त्याच गोष्टींचा वापर त्याने आता या कोर्टात केला होता, जे की अजूनही सुभेदारांना काहीच कळलं नव्हतं की हा असा का वागत आहे. ते पण आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इथे सचिनने सगळ्याचा बंदोबस्त एकदम चोख केला होता. म्हणजेच काय, तर आता सगळ्या समोर आधी तो व्हिडिओ दाखवला जातो जो की या अंधारात ठेवून त्याने बरेच व्हिडिओज बनवलेले होते. त्यातला पहिला व्हिडिओ इथे अस्मिताचं असलेलं अखेर याबद्दलचा पहिला कॅखेतला सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ दाखवला जातो, ज्यामध्ये दोघेही जण ज्यूस पीत आणि ज्यूस पीत असतानाच त्या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत असतो. आणि आज चैतन्य गडकरी याच्याच माझ्या बायकोसोबत अखेर आहे या भाषेत तो बोलत असतो. तेव्हा सगळीजण चकित होतात आणि मग चैतन्य आणि अर्जुन पुटपुटू लागतात. ह्याच्याकडे एवढे पुरावे आले होते आणि म्हणूनच हा असा वागत होता हे तर त्यांच्या आता लक्षात आलेलं असतं. बिचारी अस्मिता, जिचं काहीच नव्हतं आतापर्यंत, तिला फुकट पण सगळं सहन करावं लागत होतं आणि त्यामुळेच ती जरा काळजीत होती. चेहऱ्यावर तिच्या हावभाव तसेच होते, अगदीच रडवेलेले, कारण आतापर्यंत या नव्याकडनं त्रास होता आणि हाच नवरा आता तिच्यावर आरोप करतोय. त्याच वेळेला आता अर्जुनला म्हटलं जातं की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. आता अर्जुन अस्मिता आणि त्याचसोबत जे चैतन्याचं नातं आहे त्याबद्दल खुलासा करतो. पहिल्यांदा प्रताप यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवतो. प्रताप विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की तुम्ही ओळख टाका चैतन्यला. त्याबरोबर प्रताप सांगतात की हो, चैतन्य गडकरी म्हणजेच माझ्या मुलाचा लहानपणापासूनचा मित्र, आमच्या घरात त्याच येणं जाणं आहे, त्याचसोबत अस्मिता आणि त्यांचं नातं हे भाऊ बहिणीचं आहे, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. प्रताप यांची विटनेस बॉक्स मधली कबुली झाल्यानंतर तिथे आता बोलवलं जात सायलीला. सायलीला सुद्धा आता प्रश्न विचारतो अर्जुन आणि सायलीला म्हणत असतो की आता तुम्ही सांगा, तुम्ही चैतन्य गडकरी याला ओळखता का. तेव्हाच ना सायली ही समोर येते आणि सायली ही आता सांगू लागते की हो, मी चैतन्याला ओळखते. चैतन्य माझ्या नव्याचा धीर, म्हणजेच आमच्या घरातलाच मेंबर, आणि आम्ही त्याला खूप वर्षांपासून ओळखतो. त्याचसोबत माझ्या नंदेचे आणि चैतन्याचे संबंध हे भाऊ बहिणींचे आहेत, म्हणजेच त्यांनी लहानपणापासून एकमेकांना भाऊ बहीण मानलेला आहे. जर एखादी भाऊ बहीण असतील तर त्यांचं नातं कसं असू शकतं, हा प्रश्न देखील आता सायलीने उपस्थित केलेला होता. सायलीने सुद्धा आता एकदम व्यवस्थित शब्दांमध्ये सांगितलेलं होतं की अस्मिता आणि चैतन्य यांचं नात हे भाऊ बहिणीच होतं. आणि जेव्हा सायली ही बोलते तेव्हा अर्जुनही म्हणतो की ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. तेव्हा सायली तिकडून जाते. मग सचिनला थोडा राग आलेला असतो, पण सचिनकडे थोडीला पुरावे संपलेत, जो की व्हिडिओ त्याच्याकडे आहे, ज्यामध्ये सगळे घरातले तिच्याकडे पोडगी मागतायत. म्हणजेच सचिनने आता सांगितलेलं असतं की हा फक्त राहिला पुरावा असा की हा पुरावा मी तुम्हाला सादर केला कीच बाहेर अखेर आहे. असे बरेच पुरावे आहेत माझ्याकडे, पण मी तुम्हाला हा एक पुरावा सादर केलेला आहे. त्यासोबत अर्जुन हा रागात असतो. चैतन्यालाही आता सचिनचा प्रचंड राग आलेला होता. त्यांना कळून चुकलेलं होतं की ह्याने सगळं काही जे आहे ना ते एकदम ठरवून विचार करून केलेलं आहे आणि त्यामुळेच ना आता अर्जुनही शांत असतो. पण सचिन आपली बाजू स्ट्रॉंग करत म्हणत असतो की हिचं बाहेर अखेर आहे आणि त्यामुळेच हिला माझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीयेत. आणि वर आताही असं दाखवते की हिला हिच्याबरोबर मला राहायचं नाहीये. पण एक गोष्ट ही आहे
की हिला वेगळं व्हायचं आणि माझ्याकडून पोडगी सुद्धा घ्यायची आणि तेव्हाच या घरातल्या सगळ्यांनी हिला शिकवलेलं आहे. तेव्हा सायलीचा तो व्हिडिओ असतो, तो प्ले केला जातो ज्यामध्ये सायली सांगत असते की ह्याला तर आता असं तसं सोडायचं नाही, ह्याच्याकडून खूप मोठी पोडगी घ्यायची, त्याशिवाय ह्याला असं सहजासहजी सोडायचं नाही. तो व्हिडिओ दाखवला जातो तेव्हा सायली, चैतन्य आणि अर्जुन हे सगळे एकमेकांकडे बघू लागतात, कारण हे सगळं काही ना सचिनने ठरवून केलेलं होतं. पण या लोकांना याची काहीच कल्पना नव्हती. तर प्रतापही म्हणत असतात की बघितलं का, याने आपल्या भोळेपणाचा, साळसूटपणाचा असा वापर करून घेतला जो की त्याने चुकीचा करून घेतलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता समजतात ना, तेव्हा तर खूपच जास्त राग हा येत असतो. आणि जेव्हा हा राग वाढत जातो ना, तेव्हा मात्र आता तरी सुद्धा शांत बसावं लागतं. इकडे सचिनने अस्मिताच्याच अफेराही सांगितलेलं असतं, सोबत पोरगीचा हा व्हिडिओ दाखवलेला असतो. त्यामुळे आता सचिनची बाजू जी होती ती एकदम स्ट्रॉंग झालेली होती. त्यामुळेच आता जे आहे ते सुद्धा अस्मिताच्या बाजूने उभे न राहता सचिनच्या बाजूने स्ट्रॉंगपणे उभे होते, कारण अर्जुनकडे तसे पुरावे नव्हते, पण तेच पुरावे सचिनकडे एक्स्ट्रा होते. तर दुसरीकडे आता सांगितलं जातं की तुम्हाला काही सचिन यांना प्रश्न विचारायचे आहेत का, अर्जुनला विचारलं जातं. पण अर्जुन काहीच बोलू शकत नसतो, कारण कोर्टामध्ये पुरावे महत्वाचे असतात जे की सचिनने दिलेले असतात. तेच आता मग जाधव वकिलांना विचारलं जातं. जाधव वकील म्हणतात की मला अस्मिताची थोडी उलट तपासणी करायची आहे. अस्मिताची उलट तपासणी करायची म्हटल्यावर आता अस्मिताला विटनेस बॉक्समध्ये उभं राहायला यावंच लागतं. मग आता ते वकील जे आहेत, जाधव वकील, जे आता पूर्णपणे अस्मिताची कसून चौकशी करणार असतात, जेणेकरून दाखवायचे त्यांना की अस्मिता या प्रकरणात किती दोषी आहे आणि अस्मिताच अखेर आहे, हेच त्यांना मुळात दाखवून द्यायचे. आणि याचसाठी त्याची पूर्ण खळबळ चालू होती. तेव्हाच ना सचिन म्हणत असतो की मी तुम्हाला हेच विनंती करतोय, मी कधीच हिला सोडून जायचा विचारही केला नाही, पण या सगळ्यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले. मी पहिल्यांदा चुकलो असेल, पण नंतर नाही, नंतर मी व्यवस्थितच आहे. पण ह्यांनाच यांच्या मुलीसला माझ्यासोबत ठेवून घ्यायचं नाहीये. जोपर्यंत मी पैसे कमवत होतो तोपर्यंत ह्यांनी माझा वापर करून घेतला, पण जेव्हा मी पैसे कमवायचे बंद झाले, दुबळा झालो, तेव्हा ह्यांना मी चुकीचा वाटू लागलो. असंही आता इथे सचिन बोलत असतो. अर्जुन आणि चैतन्य आता कुजबुजत असतात. त्यांना आता कळून चुकलेलं असतं की ह्याने जे काही केलं ते सगळं काही ठरवून केलेलं आहे. आणि त्यामुळेच आता खूप जास्त राग जो आहे तो अर्जुन आणि चैतन्याला येत असतो. आणि इकडे आता सचिन हा रागात असतो आणि त्याने सगळ्याचा बदला घेतलेला असतो. अस्मिताला आता विटनेस बॉक्समध्ये विचारलं जातं की तुमचं आणि चैतन्य हे तुम्ही दोघेही जण कॅफेत गेला होतात का नाही. त्यावर आता अस्मिता जी आहे ती हो असं म्हणते, पण नंतर ती म्हणते की त्याचं कारण असं जेव्हा ती बोलायला जाते तेव्हा तिला एकही शब्द बोलू देत नाही. तुम्ही कारण वगैरे सांगू नका, तुम्हाला मी फक्त विचारले चैतन्य आणि तुम्ही गेला होतात की नाही. तेव्हा ती म्हणते की हो मी गेले होते, पण तेव्हा तिचं कारण न ऐकून घेताच जे काही सीसीटीव्ही मध्ये दिसतंय त्याच्याच हिशोबाने हा सगळा प्रकार मांडलेला असतो. आणि तेव्हाच ना इकडे मात्र आता अस्मिताला काय बोलावं हे समजत नसतं. म्हणजेच अस्मिता दोषी आहे या प्रकरणात हेच त्यांना दाखवून, त्याचबरोबर चैतन्य गडकरी आणि तुमचं अखेर आहे ही गोष्ट आता तर कोर्टासमोर उघड झालेली आहे. बिचाया अस्मिताला तोंडातून शब्दही काढू देत नसतात. जाधव वकील ते आहेत, त्यांनी मात्र सचिनची बाजू एकदम परखडपणे मांडलेली असते. म्हणजेच चैतन्य आणि अस्मिताचा तो व्हिडिओ दाखवल्यानंतर अस्मिताला एवढेही सांगू देत नाही की ते कधी गेले होते, काय कारण होतं हेही सांगितलं जात नाही. आणि त्यामुळेच ना आता अस्मिता जी आहे ती थोडं रागातच असते. रागातच सचिनकडे बघत असते. आणि त्यानंतर तुम्ही दोघेही
जण कॅफेत गेला होतात ही तर गोष्ट पक्की आहे, जे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाखवले गेलेलं आहे. पण ते कोणत्या कारणासाठी भेटले होते, त्यांच तिथे काय बोलणं झालं, हे मात्र कुठेही ऐकून घेतलं जात नाही. आणि त्याचाच वापर इथे सचिनने करून घेतलेला असतो. त्याच्या वकिलांथ्रू आणि त्यानंतर पुढील भागात मध्ये पाहायला मिळतं सगळेच ना. वैतागून अक्षरशः घरात येतात, कारण आता काहीच बोलण्याचा ऑप्शन नव्हता. दुसरीकडे प्रियाने स्वतःची नस कापून घेतलेली असते, तर तिला आता हॉस्पिटलाइज केलं जातं. प्रियाने हे सगळं मुद्दाहून केलेलं असतं जेणेकरून कल्पना घरात सगळ्या ही गोष्ट कळायला हवी की ती प्रेग्नेंट आहे. ते तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन म्हणतो की काही झालं तरी आपल्याला पुढच्या केसला काहीतरी बघायला हवं, काहीतरी करायला हवं. तेवढ्यातच कल्पनाचा फोन वाजतो आणि कल्पना कॉल रिसीव्ह करते. कल्पनाचा जसा फोन वाजतो तसं कल्पना आता ऐकते. आणि ती जेव्हा ऐकते ना ती काही गोष्ट, तेव्हा तिला धक्का बसतो. आता बहुतेक हॉस्पिटलमधल्या कल्पनाला फोन आलाय की अजूनच कल्पनाला काही गोष्टी कळल्यात. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.